बाईचा पाय घसरतो तेव्हा तीच नव्हे तर तिचा परिवारही बदनाम होतो. तिच्या चुकीच्या वर्तनाचे परिणाम तिच्या कुटुंबाला भोगावे लागतात आणि तिच्या जवळ येणाऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. अशा बाईपासून 4 हात लांब राहणेच बरे. पण आजकालचा जमाना इतका वेडा झालाय की जितकी बदनाम बाई तितके जास्त पुरुष तिच्या मागे लागतात. पण हा नाद त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो हे त्यांना कळतच नाही. सांगलीतील ताज्या घटनेने हे सिद्ध केले. शानाबाई शंकर जाधव एक अशी स्त्री जिच्या वर्तनाने तिचे घरचे तिला दुरावले होते. ती एकटीच राहायची, देहविक्रयाच्या जोरावर जगायची. तिच्या जाळ्यात 21 वर्षांचा कोवळा तरुण अडकला आणि मग एका रात्री घडलेल्या घटनेने साऱ्या गावाला हादरवून टाकले. ज्या तालुक्यातील बाज गावात राहणारी शानाबाई वय 58 ही 3 मुलांची आई होती. पण तिच्या चेहऱ्यावर आणि देहावर अजूनही तारुण्याचा लावण्याचा झाक होता. तिच्या 3ही मुलांची लग्ने झाली आणि तिने ठरवले की आता ती आपल्या मनाप्रमाणे वागेल. मुळातच ती वासनेच्या भुकेने पछाडलेली होती. गावात तिची तशीच कीर्ती होती. पुरुषांना आपल्या नजरेने आणि मादक बोलण्याने भुरळ घालण्यात ती माहीर होती. तिच्या पतीचे निधन झाले. मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली कारण तिचे चारित्र्य साऱ्यांना ठाऊक होते. अखेर शानाबाईने गाव सोडले आणि कवठे महांकाळ गाठले. तिथे डायमंड हॉटेलजवळ धुळगाव रोडवर तिने भाड्याची खोली घेतली आणि आपले नवे आयुष्य सुरू केले. शानाबाईसाठी उदरनिर्वाह हा प्रश्नच नव्हता. देहविक्रय हा तिचा धंदा बनला. ती तरुणांना आपल्या सौंदर्याने आणि मादक हावभावाने आकर्षित करायची. कवठे महांकाळमध्ये तिला मोकळे रान मिळाले. रात्रीच्या अंधारात तिच्या खोलीत तरुणांची पावले वळायची आणि तिथे एक वेगळाच खेळ रंगायचा. तिच्या मऊ हातांचा स्पर्श आणि तिच्या बोलण्यातील गोडवा कोणालाही वेड लावायचा. पण या खेळात तिच्या नशिबाने काळा रंग मिसळला. किरण गडदे 21 वर्षांचा तरुण, शानाबाईच्या गावचा. तो उदरनिर्वाहासाठी कवठे महांकाळला आला होता. आपल्या गावची शानाबाई इथे राहते हे कळताच त्याने तिची भेट घेतली. किरणच्या डोळ्यांत तिने त्याच्या मनातली आग ओळखली. ती त्याला पैशाच्या बदल्यात जवळीक देऊ लागली. किरण तरुण होता, त्याच्या रक्तात जोश उसळायचा. पहिली भेट. एका संध्याकाळी किरण तिच्या खोलीत पोहोचला. शानाबाईने दरवाजा लावला आणि त्याच्याकडे वळली. मंद प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. ती त्याच्या जवळ सरकली. तिचे हात त्याच्या खांद्यावरून खाली सरकले. ती त्याच्या कानात कुजबुजली, किरण, तुझ्या नजरेत मला सगळं दिसतंय. पैसे दे आणि मला तुझ्या मनासारखं जवळ येऊ दे. तिच्या मादक आवाजाने किरणच्या अंगावर शहारा आला. त्याने तिच्या कमरेला हात लावला आणि ती हसत म्हणाली, अरे, एवढी घाई कशाला, मला हळूच स्पर्श कर, रात्र अजून बाकी आहे. किरणच्या हातांनी तिच्या देहाला कवेत घेतले आणि त्या क्षणी त्याला वाटले की तो स्वर्गात आहे. पण हा खेळ लवकरच कुरूप वळण घेणार होता. दुसरी भेट. काही दिवसांनी किरण पुन्हा आला. यावेळी शानाबाई अधिक धीट झाली होती. तिने त्याला खाटेवर बसवले आणि त्याच्या जवळ येत म्हणाली, किरण, तुझ्या जोशाला आज मी आग लावणार. पण माझे पैसे आधी दे, मगच मला तुझ्या हवेला सोड. तिचे हात त्याच्या छातीवरून फिरत होते आणि ती त्याच्या गळ्याला चुंबन देत म्हणाली, तुझ्या अंगातली गरमी मला आवडते, पण माझी भूकही कमी नाही. किरण तिच्या जवळ गेला. त्याच्या हातांनी तिच्या पाठीला घट्ट पकडले. तिच्या ओठांचा स्पर्श आणि तिच्या श्वासाची ऊब त्याला वेड लावत होती. पण पैशांचा विषय येताच त्याचा मूड बदलायचा. शानाबाई त्याला बलात्काराच्या खोट्या केसची धमकी द्यायची, पैसे नाहीत तर तुला आत टाकेन. किरणच्या मनात तिच्याबद्दल राग वाढत होता. तिसरी भेट. शनिवार 22 मार्च 2025 ची रात्र. कवठे महांकाळच्या धुळगाव रोडवर सगळे शांत होते. किरण शानाबाईच्या घरी गेला. खोलीत पाऊल टाकताच तिने त्याला जवळ ओढले. मंद दिव्याच्या प्रकाशात तिचा देह चमकत होता. तिने त्याला बाहुपाशात घेतले. तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरत होते. ती त्याच्या कानाशी कुजबुजली, आज रात्र तुझी आहे, पण पैसे विसरू नकोस. मला तुझ्या अंगावरून हात फिरवायला आवडतं, तूही मला जवळ घे. किरणने तिच्या कमरेला घट्ट धरले आणि दोघांच्या श्वासांचा आवाज खोलीत घुमत होता. तिच्या ओठांनी त्याच्या गळ्याला स्पर्श केला आणि ती हसत म्हणाली, किरण, तुझ्या जोशाला माझी साथ हवी ना? मग माझी किंमत देऊन टाक. पण जेव्हा तिने पुन्हा पैशांची मागणी केली, किरणकडे तेवढे पैसे नव्हते. इतके पैसे नाहीत, तो म्हणाला. शानाबाईने आपले हत्यार काढले, बलात्काराची तक्रार करेन, तुला तुरुंगात टाकेन. यावेळी किरणचा संयम सुटला. त्याच्या डोक्यात रागाची आग भडकली. त्याने तिचा गळा पकडला आणि इतक्या जोरात दाबला की तिचा श्वास थांबला. त्याने तिच्या गळ्याभोवती कापडी स्टोल गुंडाळला आणि शानाबाई खाली कोसळली, नग्न अवस्थेत निपचित पडली. किरणच्या लक्षात आले की ती मेली. त्याने घाईने कपडे घातले, खोलीचे कुलूप घेतले आणि बाहेर पडला. 22 मार्च ते 26 मार्च 4 दिवस शानाबाईच्या खोलीकडे कोणाचे लक्ष गेले नाही.
मृतदेह कुजू लागला आणि दुर्गंधीने लोकांना अस्वस्थ केले. अखेर स्थानिकांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याला कळवले. उपअधीक्षक सुनील साळुंखे आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील घटनास्थळी पोहोचले. खोली उघडताच शानाबाईचा मृतदेह पाहून सगळे हादरले. पंचनामा झाला, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला गेला. तानाजी लक्ष्मण माने यांनी फिर्याद दिली आणि खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांचा तपास सुरू झाला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक आणि कवठेमहांकाळ पोलिसांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीवरून किरण गडदेवर संशय आला. पोलीस निरीक्षक सतेज शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने मालगावच्या लक्ष्मीनगर परिसरात सापळा लावला. किरण तिथे सापडला. चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला. शानाबाई मला नेहमी धमकावायची. मी तिच्याशी जवळीक ठेवली, पण तिची पैशाची हाव मला सहन झाली नाही. म्हणून मी तिचा गळा दाबला, असे तो म्हणाला. किरण हा बाजगावचा, शानाबाईचा गावकरी. तो आपल्या भाऊजीकडे ड्रायव्हर आणि शेतीची कामे करायचा. पैसा कमी मिळायचा, पण शानाबाईच्या जवळीकेने त्याला वेड लावले होते. ती त्याला पैशाच्या बदल्यात सुख द्यायची, पण तिची हाव त्याला नकोशी झाली. शानाबाईचे चारित्र्य मुळातच डागाळलेले होते. तिने अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवले होते. पण 2025 मध्ये तिचा शेवट असा होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. हा तपास कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पा, पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सतेज शिंदे आणि पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. किरण आता तुरुंगात आहे आणि शानाबाईच्या आयुष्याचा अंत एका भयंकर शोकांतिकेने झाला.